तरी योजना ही बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणींना आमचा शब्द आहे. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर 1,500चे 2,000 होतील, 2,000चे 2,500 होतील, आणखी ताकद वाढवली तर 3,000 होतील. हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे. आणि म्हणून माझ्या गोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले. रक्षाबंधन भाऊबीज, आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचा आहेर, ही ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये पडत राहील अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो. आणि म्हणून आतापर्यंत 1,60,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. जवळपास 2,40,00,000 2.5 कोटी पर्यंत आपले अर्ज आलेले आहेत. आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील, सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे. त्यामुळे काळजी करू नका. ज्या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील. आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आम्ही करतोय खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांसाठी. मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा देखील आम्ही विचार केलाय. शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय. जे पंपाने शेती करतात त्यांची वीज बिल माफ. आज काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. त्यांच्या पाठीशी सरकार पूर्ण खंबीरपणे उभं राहील आणि त्यांना देखील मदत केली जाईल. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे. आणि म्हणून आज आम्हाला फक्त तुम्हाला 1,500 देऊन थांबायचं नाहीये, तर तुम्हाला लखपती बहिणी झालेल्या आम्हाला पाहायचं आहे. हेच आमचं स्वप्न आहे. परवा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आले होते पालघरला. त्यांनी ठरवले 3 कोटी लखपती दिदी करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो की आज या राज्यातल्या देखील जवळपास 50 लाख ते 1 कोटी महिला या लखपती दिदीच्या योजनेमध्ये पण जातील.